नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर उन्हाळ्याचं सीझन आलेलं आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हे आपण डाळ बनवतो. तर हे डाळ मी इथं कैरीचं डाळ बनवलेलं आहे, ज्याला आपण कैरीचं वरणसुद्धा म्हणतो किंवा कैरीची आमटीसुद्धा म्हणतो. मस्त असं हे गरमागरम कैरीचं डाळ आणि गरमागरम भात. तर त्यासाठी मी इथं सगळ्यात आधी काय केलेलं आहे, कैरी घेतलेलं आहे. कैरी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. धुवून झाल्यानंतर त्याला मधोमध चिरून घ्यायचं आहे आणि त्यातला मी हे एवढंच भाग यूज करणार आहे. तर कैरी मी इथं चौकोनी आकारामध्ये कट करून घेते, चिरून घेते. तर कुकरमध्ये इथे 1 वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते पाणी निथळून द्यायचं आणि त्यामध्ये दुसरं पाणी मिक्स करून घ्यायचं, स्वच्छ पाणी. आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कैरी, हळद आणि लाल तिखट. आणि ह्यामध्ये मी इथे 1 टोमॅटोसुद्धा घेतले होते, ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं. आणि 3 ते 4 शिट्ट्या काढलेल्या आहेत. शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता तुम्ही, डाळ छान शिजलेली आहे आणि रवीने छान फेटून घ्यायचं आहे. डाळ जर जास्तच घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी पाणी मिक्स केलेले आहे आणि इकडे कढई ठेवलेले गॅसवरती. त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं. तेलामध्ये मोहरी, जिरे छान तडतडली की त्यामध्ये लसूण आणि इथे कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं हळद घेतलेलं आहे, हिंग घेतलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट. हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि शिजलेलं जे कुकरमध्ये शिजलेलं डाळ होतं ते ह्या फोडणीमध्ये मिक्स करून द्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि छान उकळी येऊ द्यायची डाळीला. तर इथं डाळीला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे. मस्त अशी आपली ही गरमागरम कैरीचं डाळ बनवून तयार झालेलं आहे. आणि इथे सोबत गरमागरम भात घेतलेला आहे. अशा पद्धतीने इथे मस्त अशी ही कैरीचं डाळ आणि गरमागरम भात. तर सीझनमध्ये हे डाळ मी 2 ते 3 वेळा बनवते. खूप छान लागते खायला. तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या मोटिवेशनसाठी लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.